नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न होत असतील, ते या ठिकाणी डिस्कस करणार आहे बघा. पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलं नाही विचारलं या ठिकाणी आपल्याला. कोणत्या व्यक्तीने भूषवलं नाही? तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला, तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल लीला सेठ. लक्षात ठेवा, लीला सेठ. या ठिकाणी बघा प्रल्हाद गजेंद्र गडरकर, शरद बोबडे, त्याच्यानंतर बघा यशवंत चंद्रचूड आणि सध्या 50वे सरन्यायाधीश असणारे धनंजय चंद्रचूड सुद्धा महाराष्ट्राचे राहणार आहेत मित्रांनो हे. बरोबर. आता आपल्या सर्वांचे मित्रांनो पेपर जवळ आलेले आहेत. पेपर जवळ आलेले आहेत मित्रांनो आणि आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ₹149 बघा, ₹149 नोट्स आणि काही MCQ म्हणजे प्रश्न आणि उत्तरच असणार आहेत. महत्त्वाचे असणार आहेत. TCSने कशा घटकावर आपल्याला भर द्यायचा पाहिजे, हे प्रश्नाचा अभ्यास करूनच आपण हे प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. यामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर मदत होईल मित्रांनो. जर तुम्हाला अभ्यास काय करावा, काय वाचावं सुचत नसेल, तर TCS पॅटर्ननुसार बघा क्वेश्चन आपण बनवलेत बघा. ₹149 आपल्याला या PDF मिळणार आहेत मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, फोनपे गुगल पेला ₹149 बघा या ठिकाणी सेंड करायचे आहेत बघा. फोनपे गुगल पेला ₹149 सेंड करायचे आहेत. फोनपे नंबर बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे 827555 8283. फोनपे गुगल पे पेटीएमला सगळ्याला हा नंबर आहे. ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो, ह्या आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहेत. कुठे? व्हॉट्सअपला ह्या नोट्स मी पाठवून देईल. त्यामुळं अत्यंत आवश्यक असे जे प्रश्न असणार आहेत मित्रांनो, हे टर्निंग पॉईंट असणार आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो ₹149 आपल्याला 827555 8283 या नंबरला सेंड करायचे आहेत आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो, आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो न्यायालयाचा अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला 2 टॉपिकमध्ये या ठिकाणी डिवायडेशन करायचं आहे बघा. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950ला झाली होती. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही बघा, सर्वोच्च न्यायालय याची स्थापना 1950ला झाली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघा 1862ला झाली होती. हे 2 लक्षात ठेवा बघा, हे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च बरोबर. मुख्यालय बघा सर्वोच्च न्यायालयाचं दिल्लीमध्ये स्थित आहे आणि याचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे बघा. लक्षात ठेवा. याचे खंडपीठ नसतात बघा सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे 3 ठिकाणी खंडपीठ आहेत. हे पण लक्षात ठेवा. 3 ठिकाणी कुठं आहेत तर बघा नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये 1+33 या ठिकाणी बघा न्यायाधीशाची संख्या असते आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 1+ बघा 1+74 लक्षात ठेवीत की या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या असते बघा. याचं कार्यक्षेत्र बघा सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण देशात असतं आणि मुंबई उच्च न्यायालयाचं बघा महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादर, नगर हवेलीमध्ये कार्यक्षेत्र असतं बरोबर. कमाल वयचा विचार केला तर 65 वर्षापर्यंत या ठिकाणी असतं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 62 वर्षापर्यंत असतं. याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयासंदर्भामधला कलम कोणता आहे तर कलम 124 आहे मित्रांनो आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भामधला कलम 214 आहे. हे पण लक्षात ठेवा. नियुक्ती बघा दोन्ही पण राष्ट्रपतीच करत असतात आणि शपथ बघा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांना राष्ट्रपती देतात आणि मुंबई उच्च न्यायालयाचे यांना राज्यपाल देत असतात. हे सगळे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर सांगा किती होते बघा. 50वे सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे आणि उदय उमेश ललित हे सर्वोच्च न्यायालयाचे 49वे या ठिकाणी होते बघा. उदय उमेश ललित हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? मी आत्ताच सांगितलं कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही असा जर प्रश्न आला तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण बघा 3 खंडपीठ आहेत. छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर. लक्षात ठेवा. 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. कधी झाली होती? 1862 मध्ये. घटनेमधील कलम 214 बघा, राज्यघटनेमधील कलम 214 ते 231 मध्ये कलम 231 मध्ये बघा उच्च न्यायालयांची संरचनेची प्रक्रिया नमूद केलेली बघा. सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वामध्ये आहेत. लक्षात ठेवा किती आहेत बघा देशामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत आणि 25वा उच्च न्यायालय जर आपल्याला विचारलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश आहे मित्रांनो. कोणतं आहे बघा? आंध्र प्रदेश हे 25वा उच्च न्यायालय आहे. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे?
तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर येईल बघा. कॉलेजियम प्रणाली ही प्रणाली असते बघा बदली करण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम प्रणालीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशाने 4 सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची चर्चा केली पाहिजे. त्यापैकी बघा 2 न्यायाधीशांनी जरी आपली प्रतिकूल मत दिली तर सरकारला शिफारस करू नये. उच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीमध्ये 2 वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करणे या ठिकाणी बंधनकारक असतं बघा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही विचारले? मित्रांनो असा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी उत्तर द्यायचं मित्रांनो ठाणे. बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. बरोबर. मुंबई उच्च न्यायालयाचे बघा 3 खंडपीठ मी तुम्हाला सांगितले. भारतामध्ये भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861, भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861 अन्वये सगळ्यात आधी बघा 1862ला सगळ्यात आधी 1862ला कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी बघा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. कलम 214 लक्षात ठेवायचं आपल्याला. कलम 214 या अन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा कोणतं कलम येते कलम 214 या अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली बघा. उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र संबंधित राज्याच्या समवर्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर राष्ट्रपती मित्रांनो या ठिकाणी करत असतात. लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची जी काही नेमणूक आहे ती राष्ट्रपती करत असतात. बरोबर. कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात. कलम 124 लक्षात ठेवा. कलम 124 2 अन्वये कलम 124 2 अन्वये राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते. त्यांना बघा आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन ही केली जाते बघा. कलम 124 अन्वये भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतील असं या ठिकाणी कलम 124 मध्ये उल्लेख केलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी संसद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल संसद. कलम 124 बघा मित्रांनो. कलम 124 अन्वये भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असेल आणि बाकीचे न्यायाधीश असतील. हे या ठिकाणी या कलमाचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे मित्रांनो. घटनेमध्ये बघा अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे जो काय ठरवण्याचा अधिकार आहे मित्रांनो हे सुद्धा संसदेला असतो. कोणाला असतो? संसदेला असतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा एकूण 34 लक्षात ठेवा 34 न्यायाधीश आहेत ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असतात आणि 33 अन्य न्यायाधीश असतात. बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं एक कोण असतात सरन्यायाधीश असतात बाकीचे बघा न्यायाधीश असतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. हेबियस कॉर्पस रिट बघा हेबियस कॉर्पस रिट सर्वोच्च न्यायालयामध्ये खालील प्रकरणे वापरता येईल. कोणत्या प्रकरणे आपल्याला हा वापरता येईल त्याचा राईट आन्सर आहे बघा. एखादी व्यक्ती जर बेपत्ता असली अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास बघा या ठिकाणी आपल्याला हेबियस कॉर्पस रिट हा कायदा वापरता येतो बघा. लक्षात ठेवायचं आहे हा कायदा वापरता येतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार काय प्रश्न आहे बघा. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व निर्णय देशामधील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात? सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात. अनुच्छेद 141 लक्षात ठेवायचं आहे. अनुच्छेद 141 इतके असतात बघा. कलम 141 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने बघा घोषित केलेला जो काही कायदा असतो तो भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर बघा चालतं किंवा बंधनकारक असतो बघा. याचप्रमाणे कलम 144 अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणामध्ये या ठिकाणी काम करत असतात. बरोबर. याचा हा अर्थ आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो. आणि सर्वोच्च न्यायालयाला भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर तसेच न्यायाधिकावर न्यायिक परीक्षणाचा आणि नियंत्रणाचा सुद्धा अधिकार असतो. आणि मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाला घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा सुद्धा अधिकार आहे पहा. हे सगळे अधिकार कोणाला आहेत बघा सर्वोच्च न्यायालय. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा. न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? सांगा पटकन. उत्तर द्यायचं मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये. तर राईट आन्सर आहे बघा
कोण करतं? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. लक्षात ठेवा, न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशाची जी काही नियुक्ती मित्रांनो ते राष्ट्रपती करत असतात. बघा कलम 214 अन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल. बघा कलम किती बघा 214 त्यानुसार बघा प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल. राष्ट्रपतीमार्फत बघा मुख्य न्यायाधीशाची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन या ठिकाणी केली जाते. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी कधी? 26 जानेवारी 1950 ला झाली होती बघा. 26 जानेवारी 1950 ला झाली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिले सरन्यायाधीश विचारलं तर बघा न्यायिक कानिया हे होते. लक्षात ठेवायचं आहे न्यायिक कानिया. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदेने केलेला काय प्रश्न आहे बघा, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे. हे जे काही विधान आहे कसं आहे बघा, तर बघा संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य आहे किंवा निरर्थक ठरवण्याचा जो काय अधिकार आहे भारतीय न्याय संस्थेत आहे का, असा जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो हे विधान पूर्ण बरोबर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर राहील. पूर्णपणे विधान बरोबर आहे मित्रांनो. संसद किंवा विधिमंडळ यांनी केलेला कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा जो काय अधिकार आहे तो न्याय संस्थेला आहे मित्रांनो. असा अधिकार सर्वोच्च उच्च न्यायालय यामध्ये कायदे नियम घटना दुरुस्ती इत्यादी बाबी येतात. संसदेचा कायदा असला तरी उच्च न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकत असतं. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर सर्वोच्च न्यायालयामधील जे काही न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल जर पाहिलं मित्रांनो तर नेमणूक राष्ट्रपती करतात. राजीनामा सुद्धा राष्ट्रपतीकडेच दिला जातो. पदमुक्ती बघा संसद करतं. पेन्शन पगार केंद्र सरकार देत असतं. आणि निवृत्तीनंतर बघा वकिली करता येत नाही. बघा निवृत्त झाल्यावर किंवा रिटायर झाल्यावर वकिली सुद्धा करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरमध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आपल्याला पाहायला मिळतो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ मित्रांनो मुंबई वगळता नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आणि पणजी लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर बघा, 1861च्या कायद्यानुसार भारतामधील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. बघा कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी बघा स्थापना करण्यात आली. मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली मित्रांनो. 1861च्या कायद्याने 1962 मध्ये 3 ठिकाणी बघा लक्षात ठेवा, हा जो काही कायदा आहे 1861चा, या कायद्याने बघा 1962 मध्ये 3 ठिकाणी बघा 3 ठिकाणी कोणकोणते ठिकाण आहेत? मुंबई, मद्रास, कोलकाता. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत बघा. 7वी घटना दुरुस्ती किंवा 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन सुद्धा करता येतं. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झालेली मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. 1862 मध्ये सदस्य किती आहेत बघा, 75 सदस्य आहेत आणि 3 खंडपीठ आहेत. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणतं आहे? तर कोलकाता आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी कोलकाता उच्च न्यायालय मित्रांनो. लक्षात ठेवा 2 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश अथवा राज्यांसाठी बघा एकच उच्च न्यायालय असण्याची तरतूद घटनेने केलेली. पहा अंदमान व निकोबारसाठी कोलकाता उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. बरोबर. लक्षद्वीपसाठी कोणतं आहे मित्रांनो? तर लक्षद्वीप लक्षात ठेवायचं आपल्याला. लक्षद्वीपसाठी मित्रांनो या ठिकाणी जर केरळ उच्च न्यायालय कोणतं? केरळ. दीव दमण, दादर नगर यासाठी बघा मुंबई उच्च न्यायालय. पॉंडिचेरीसाठी बघा मद्रास आहे. लक्षात ठेवा पॉंडिचेरीसाठी मद्रास. लडाखसाठी बघा जम्मू काश्मीर उच्च न्यायालय. जम्मू काश्मीर, दिल्ली यांना स्वतंत्र उच्च न्यायालय, हे पण लक्षात ठेवा. चंदीगडसाठी बघा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? काय प्रश्न बघा, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जर विचार केला तर जिल्हा न्यायाधीशाची जी काही नेमणूक आहे ही राज्यपाल करत असतात. सगळ्यात लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यपाल या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? कोणत्या शहरामध्ये
मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? हा प्रश्न बऱ्याच वेळेस घेतलाय आपण. तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबईमध्ये नाही बघा. छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या 3 ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आपल्याला. पणजीमध्ये सुद्धा आहे बघा लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ छत्रपती संभाजीनगर, पणजी, नागपूर या ठिकाणी आहे. पंजाब हरियाणा उच्च न्यायालय लक्षात ठेवा. पंजाब आणि हरियाणासाठी कोणतं आहे? तर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदी नेमणूक कोण करतात? काय प्रश्न आहे? राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदाची जी काही नेमणूक आहे यासाठी कोण करतात? सांगा उत्तर. कोण करतं मित्रांनो या ठिकाणी? राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा. राष्ट्रपती हे करत असतात. बरोबर. तर या ठिकाणी मित्रांनो कलम 323 या संदर्भामधलं कलम आहे. कलम 323 ए नुसार प्रशासकीय लवादाची स्थापना करता येते. याचं कार्य मित्रांनो प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल निर्णय देणे. उदाहरणार्थ बघा पोलीस भरती झालेल्या कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला, बदली केली अथवा बढती रोखली तर याला महाराष्ट्र राज्य प्रशासकीय लवाद म्हणजे मॅट याला काय म्हणतात बघा? मॅट म्हणतात. मॅटमध्ये जाऊन आपल्या बाजूने निर्णय आणता येतो आणि सर्व राज्यामध्ये राज्य प्रशासकीय लवाद नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र प्रशासकीय लवाद मॅटची स्थापना 1991 बघा 91 मध्ये झाली होती. कधी झाली होती? 1991 मध्ये याची स्थापना झाली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1991 मध्ये. कलम या संदर्भामधलं कोणतं आहे? तर 323 ए या संदर्भामधलं कलम आहे मित्रांनो. सदस्याची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात, बडतर्फ सुद्धा राष्ट्रपतीच करतात आणि कामकाज बघा नैसर्गिक न्यायालयाच्या तत्वाने याचं कामकाज चालत असतं. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर दिल्लीमध्ये भारताचं सर्वोच्च न्यायालय हे पण लक्षात ठेवा. भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये असेल असं सांगितलेलं आहे आणि उच्च न्यायालयाच्या मुख्यालयाचा उल्लेख बघा संविधानामध्ये नाही, ते राष्ट्रपती ठरवत असतात. तर मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयाची जी काही स्थापना आहे लक्षात ठेवा. भारतीय सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना 1950 झाली होती. हे पण लक्षात ठेवा. मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये मुख्यालय लक्षात ठेवा. कलम याच्या संदर्भामधलं कोणतं आहे तर कलम 124 याच्या संदर्भामध्ये बघा यासाठी वय किती लागतं किमान वय त्याची 8 नाही. न्यायाधीश बघा एक न्यायाधीश सरन्यायाधीश असतात, बाकीचे बघा 31 न्यायाधीश असतात. हे पण लक्षात ठेवा. कमाल वय बघा 65 वर्षापर्यंत या ठिकाणी आपण पदावर राहू शकतो. नियुक्ती राष्ट्रपती करतात. पगार पेन्शन केंद्र सरकार देतं. पदाची मुक्ती बघा मित्रांनो संसद देते आणि राजीनामा आपल्याला द्यायचा असेल तर तो राष्ट्रपती यांच्याकडे द्यावा लागतो. लक्षात ठेवा राष्ट्रपती यांच्याकडे. तर मित्रांनो अजून सुद्धा आपण नोट्स घेतल्या नसतील तर पटकन घेऊन टाका मित्रांनो. आणि पेपर लवकरच बघा अतिशय आपले बघा 1-2 दिवसावर पेपर आलेले आहेत. पटपट रिव्हिजन होणं सुद्धा गरजेचं बघा. होता होईल तेवढा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण की आता बघा जागा वारंवार सुटत नसतात. 149 रुपयाला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मिळणार आहेत. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे मित्रांनो फोनपे गुगल पे यावर आपल्याला बघा या ठिकाणी फोनपेला किंवा गुगल पेला सेंड करायचे आहेत आणि ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो हे आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. तुम्हाला नक्कीच मित्रांनो फायदा होईल. त्यामुळे त्वरित घाई करा आणि लगेच घेऊन टाका. 149 रुपये काहीच नाहीत मित्रांनो कारण की आपण कुठं पण खर्चून टाकतो. या ठिकाणी आपलं ज्ञानाच्या वाढीसाठी मित्रांनो हे उपयोगी येणार आहेत मित्रांनो नोट्स. त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही घ्या. 149 रुपये या नंबरला सेंड करा आणि ह्याच नंबरला तुम्हाला याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि ह्या नोट्स तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला मी सेंड करून देईन.